नमस्कार मित्रांनो, मातोश्री कम्प्युटर्समध्ये आपलं स्वागत आहे. आज आहोत आपण कन्नडमधील माळेगाव या डोंगरामध्ये. या डोंगरदरीमध्ये जाताना बघा रस्ता किती आहे. अतिशय डोंगराळ रस्ता आहे, म्हणजे दोन्ही साईडने डोंगर आणि मध्यभागी रस्ता आहे. आपण इथे पवन ऊर्जा या स्रोताबद्दल माहिती घेणार आहोत, जे वाऱ्यापासून विद्युत ऊर्जा तयार होते त्या संदर्भात. हे बघा, पवन ऊर्जा स्रोत तुम्हाला दिसत असेल. भारतामध्ये हे 5-6 राज्यामध्ये पवन स्रोत सध्याला सुरू आहेत. तामिळनाडू, गुजरात, महाराष्ट्र, कर्नाटक, राजस्थान, मध्य प्रदेश, केरळ, पश्चिम आणि बंगाल यामध्ये सुरू आहे. हे बघा, हे जे पवन ऊर्जा स्रोत आहेत, याचं जे उंची आहे ती उंची आणि याचे जे पाते लावलेले आहेत, याचा पूर्ण पाता फिरल्यानंतर जो व्यास तयार होतो, त्या व्यासावरती याची विद्युत ऊर्जा निर्मिती अवलंबून असते. हे बघा, याची उंची आणि त्याचा जो व्यास दिलेला आहे, तर प्रत्येकाची जी उंची आहे त्याच्यानुसारच ते विद्युत ऊर्जा निर्माण होते. ही विद्युत ऊर्जा निर्माण करताना आपला जो ऊर्जा निर्मितीचा जो वाटा आहे पवन ऊर्जेचा, तो आहे 1.6% एवढा पवन ऊर्जेचा वाटा आहे. ही पवन ऊर्जा तयार करताना ज्या वाऱ्याचा जो वेग आहे, हा वेग त्यांचा सातत्य पाहिजे त्या प्रवाहामध्ये. जर प्रवाहामध्ये सातत्य असेल तर विद्युत ऊर्जा ही त्या गतीने तयार होत चालते. याला विंड टर्बाईन असं सुद्धा म्हणतात पवन ऊर्जेला. आणि पवन ऊर्जा ही सातत्य असल्यामुळे यामधून काही नुकसान वगैरे नाही आहे, किंवा वारा हा संपणारा नाही आहे, कंटिन्युअसली तो यूज होणारा आहे. जसं आपण पाण्यापासून विद्युत ऊर्जा तयार करतो, कोळशापासून करतो, तर हे जे स्रोत आहेत हे संपणारे आहेत. आणि पवन ऊर्जा जो स्रोत आहे हा संपणारा नाही आहे. आणि हे उंच जे ठिकाण आहेत, जसं हा डोंगराळ रस्ता आहे, अतिशय उंच उंच डोंगर आहे तिथं. या डोंगर रांगेमध्ये हे तयार करण्यात आलेले, उभे करण्यात आलेले आहेत, ज्यामधनं विद्युत ऊर्जा आपल्याला तयार होते. तुम्ही बघू शकता कसा रस्ता आहे तिथे जाण्याकरता. अतिशय वेडावाकडा वळणदार रस्ता आहे आणि संपूर्ण डोंगराळ भाग आहे. हे बघा, तुम्हाला फिरताना दिसत आहे पवन ऊर्जा. हे बघा, यामधून ही ऊर्जा तयार होते. वाऱ्याचा वेग कमी असल्यामुळे ते अतिशय कमी गतीनं फिरत आहे. वाऱ्याचा वेग जसा वाढेल त्या गतीनं ते फिरत राहणार. हे बघा, डोंगराळ भागात आहे पूर्ण. ह्या प्रकारची ही एक अशी लाईन आहे. अतिशय सुंदर असं निसर्गाचं वातावरण इथे आहे. तुम्हाला हा व्हिडिओ आवडल्यास नक्कीच चॅनलला लाईक करा, फॉलो करा, सबस्क्राईब करा. अशाच नवीन नवीन माहितीसाठी पुन्हा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. धन्यवाद.